विद्यार्थी मित्रांनो, ललवानीज स्कूल ऑफ मॅथमॅटिक्समध्ये मी तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. प्रकरण नंबर 5, चॅप्टर नंबर 5, निर्देशक भूमिती, कोऑर्डिनेट जॉमेट्री, प्रॅक्टिस सेट 5.2, क्वेश्चन नंबर 7. मराठी मीडियमची विद्यार्थ्यांनी सुद्धा आपलं पुस्तक तयार ठेवायचं आहे. पेज नंबर 115, क्वेश्चन नंबर 7. त्रिकोणाच्या खाली त्रिकोणाचे शिरोबिंदू दिलेले आहेत. प्रत्येक त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक काढा. मध्यगा संपात बिंदू मित्रांनो, मध्यगा संपात बिंदू किंवा सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल म्हणजे काय हे थोडक्यात पाहणं फार आवश्यक आहे. मित्रांनो, इथे एक ट्रायंगल काढतो मी. हा ट्रायंगल काढतो. हा ट्रायंगल हा कोऑर्डिनेट सिस्टीमवर आहे. कोऑर्डिनेट सिस्टीम समजतं? दिस इज द वर्टिकल लाईन, दिस इज द हॉरिझॉन्टल लाईन. आणि आपण याला कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये काय म्हणतो? एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस. रेने देकार्त कार्टेशियन सिस्टीम. रेने देकार्त नावाच्या सायंटिस्टने शोधून काढलं. देकार्त कार्टेशियन. देकार्त म्हणजे कार्टेशियन सिस्टीम म्हणतो त्याला आपण. आणि इथं हा ट्रायंगल असा कुठेतरी आहे. हा ट्रायंगल या कोऑर्डिनेट सिस्टीमवर आहे. हा झाला पॉईंट ए, हा झाला पॉईंट बी, हा झाला पॉईंट सी. पहिल्या पॉईंटचे कोऑर्डिनेट x1 y1, दुसऱ्याचे x2 y2, तिसऱ्याचे x3 y3. 8वी पासून 7वी पासून आपण ग्राफ पेपर पाहतो. तिथं पॉईंट प्लॉट केले. पॉईंट नंतर आपण लाईन प्लॉट केली आणि लाईन नंतर आता आपण ट्रायंगल काढलेला आहे. आणि याचे कोऑर्डिनेट आहेत x1 y1, x2 y2, x3 y3. आता याचा आपण मिड पॉईंट काढला. काय काढलेला आहे? मिड पॉईंट. मिड पॉईंट म्हणजे दोन समान भाग तयार करणारा बिंदू. हा मिड पॉईंट झाला. हा मिड पॉईंट झाला ए बी सी. हा झाला पहिला मिड पॉईंट डी. हा झाला दुसरा मिड पॉईंट ई. हा झाला तिसरा मिड पॉईंट एफ. आणि तिन्ही मिड पॉईंट एकमेकाला जर आपण हे जॉईन केले तर इथे ज्या पॉईंटमध्ये इंटरसेप्ट होतात, पॉईंट ऑफ कॉन्करन्स, याला म्हणतात सेंट्रॉइड. काय म्हणतात? सेंट्रॉइड. या प्रकारे पहा, ए जी अँड डी. पुन्हा आपला फॉर्म्युला x1 y1, x2 y2 आणि हे जी xy सेक्शन फॉर्म्युला. याला जातात 2 भाग, याला जातो 1 भाग. म्हणजे 15 रुपये असतील तर 15 रुपयाचे 3 भाग करायचे. 5 रुपयाचा 1 भाग झाला. 5 रुपये, 5 रुपये, 5 रुपये, 3 भाग केले. 2 अधिक 1 3 भाग केले. याला दिले 2 भाग म्हणजे 10 रुपये. याला दिला 1 भाग म्हणजे 5 रुपये. 2:1. हा गुरुत्व मध्य संपात बिंदूचा गुणधर्म आहे की हा या मध्यगेला, या मीडियनला, मध्यगा म्हणजे मीडियनला 2:1, m इज इक्वल टू 2, n इज इक्वल टू 1 मध्ये डिवाइड करतो. आणि या जीचा फॉर्म्युला आपल्याला याची जर काढायचे असतील त्याच्यासाठी सोपा फॉर्म्युला आहे. x1 प्लस x2 प्लस x3 भागीला 3. काय फॉर्म्युला आहे? x1 प्लस x2 प्लस x3 भागीला 3. x1 प्लस x2 प्लस x3 डिवायडेड बाय 3. फॉर्म्युला कसा तयार झाला याच्याविषयी इंटरेस्ट असेल तर पुस्तकामध्ये पेज नंबर 113-14 खूप चांगलं ॲनालिसिस दिलेलं आहे. अवश्य वाचा. नाही समजलं तर कमेंट बॉक्समध्ये टाका. मी त्याचा एक सेपरेट व्हिडिओ जे विद्यार्थी खरोखर मनापासून शिखीचं बुद्धीने अभ्यास करतात त्यांच्यासाठी टाकण्याचा प्रयत्न करत. तुर्तास आपण आता आपल्या पॉईंटवर येऊ. -7,6, 2, -2, 8,5. पहिला पॉईंट x1 y1, दुसरा पॉईंट x2 y2, तिसरा पॉईंट x3 y3. x कोऑर्डिनेटच्या खाली अंडरलाईन करा. -7 प्लस 2 प्लस 8. प्लस असेल तर प्लस लिहा, मायनस असेल तर मायनस लिहा. डिवायडेड बाय 3. -7 2 8. परीक्षेमध्ये कन्फर्म करा मित्रांनो. एकदा प्रश्नपत्रिकेतून कन्फर्म करा. मी जसं उदाहरणात कन्फर्म केलं आणि एकदा आपण लिहिलेलं आहे पेपरवर त्याच्यात कन्फर्म करा. x इज इक्वल टू 2 प्लस 8 10. -7 प्लस 10 3/3. x इक्वल टू 1. आता y इज इक्वल टू y1 प्लस y2 प्लस y3 अपॉन 3. चला, yची व्हॅल्यू 6. प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस.
काढा मित्रांनो, व्हिडिओ पॉज करा. तुमचं उत्तर आणि माझं उत्तर सेम येतं का पहा. एड करा. कोऑर्डिनेट ऑफ सेंट्रॉइड, मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक बरोबर जी. इक्वल टू नाही बी केलं चालतं. एक्स इज इक्वल टू एक्स कॉमा वाय इक्वल टू 1,3. जी 1,3 आणि याला करा फ्रेम. या प्रकारे मित्रांनो फॉर्म्युला अतिशय सोपा आहे. x1 + x2 + x3 डिवायडेड बाय 3, y1 + y2 + y3 डिवायडेड बाय 3. 3 वेळेला लिहा. तुमच्यासाठी होमवर्क आहे. लिहा मित्रांनो पटपट. व्हिडिओ पॉज करा आणि लिहा. फॉर्म्युला लिहा. फॉर्म्युला लिहिल्याशिवाय पर्याय नाही. चला आता नंबर 2चं उदाहरण. 3, -5, 3, -5, 4, 3, 11, -4. सांगा पहिला पॉईंट. कारण हा ट्रँगल आहे. ABC, हा A, हा B, हा C, हा G. 2:1. चला त्याच्यात काही जायचं नाही इतकं डीपमध्ये. तुम्ही आणखी बोर होऊन जाल. तुम्ही म्हणाल सर फरक मार्कापुरतं सांगा. आम्हाला आहे ना फक्त मार्क भेटले पाहिजे. मार्क भेटलेच पाहिजे. मार्क तर पाहिजेच सगळ्यांना, पण समजून उमजून केलं तर ते लक्षात ठेवायचं काम नाही. चला एक्सच्या खाली अंडरलाईन म्हणजे वाय येणार नाही चुकीनं. 3 + 4 + 11/3. एक्स इज इक्वल टू 3 + 4 + 11. ओके करा मित्रांनो. माझं उत्तर किती आलं आहे, तुमचं उत्तर किती आलं आहे पहा एकदा. वायचा फॉर्म्युला लिहा. y -5 + 3 - 4. प्लस आलं प्लस लिहून टाका, मायनस आलं मायनस लिहून टाका. स्टेप वाढवू नका. -5 - 4 -9 + 3 -6/3. व्हिडिओमध्ये दिसणार नाही, पुन्हा एकदा स्पष्ट लिहितो. y = -2. चला एंड करा मित्रांनो. सो कोऑर्डिनेट ऑफ सेंट्रॉइड, कोऑर्डिनेट ऑफ सेंट्रॉइड G = x, y = 6, -2 आणि याला फ्रेम करा. जे विचारलं त्याच्यानं एंड करणं फार आवश्यक आहे. मला सांगा मित्रांनो काय अवघड आहे? आणि 1 आणि 2 मार्काला 100% येणारच. फॉर्म्युला पाठ करा मित्रांनो. गणितामध्ये सोपं हे काहीच नाही आणि अवघड सुद्धा काहीच नाही. फक्त प्रॅक्टिस पाहिजे आणि नियम डोक्यामध्ये फिट बसलेले पाहिजे. प्लस मायनस, मल्टिप्लिकेशन, डिवायडेशन हे 4 नियम ज्याला पाठ आहे त्याला हे येऊ शकतंय. फॉर्म्युला 10वीचा, बाकी सगळं 5वी 6वीचं. चला लिहा फॉर्म्युला एकदा. x = मी तोपर्यंत तिसरा पॉईंट लिहितो. 4, 7, 8, 4, 7, 11, x1, y1, x2, y2, x3, y3. एक्सच्या खाली अंडरलाईन. x = लिहा फॉर्म्युला मित्रांनो. 3दा लिहा. प्रॅक्टिसला खूप महत्त्व आहे. y = लिहिलं पहा. डोक्यामध्ये दुसरा विचार आला की उदाहरण गेलं कामातून. कॉन्सन्ट्रेशन फार महत्त्वाचं आहे. चला x1 4 + 8 + 7/3 हे आपण आपल्या वहीतलं पाहिलं. आता उदाहरणातलं पहा. 4, 8, 7 4, 8, 7 बरोबर आहे. चला y1 + y2 + y3/3. चला y कोण आहे? 7 + 4 + 11. 7 + 4 + 11 22/3. मित्रांनो असं उदाहरण फार कमी वेळेला येतं बरं का. डिवायडेशन होत नाही. पुन्हा एकदा कन्फर्म करा. आणि काही चुकीचं झाली नाही ना, कारण डिवायडेशनमध्ये पूर्ण भाग जातोच. असं काही नाही जातोच. आपला मनानं केलेला नियम आहे. फक्त आता हे पुसून टाका.
5 4 11 11 11 22 22 आपण 3. मित्रांनो, सेक्शन फॉर्म्युल्यावरूनच मिड पॉईंट फॉर्म्युला तयार झाला, सेक्शन फॉर्म्युल्यावरूनच सेंट्रॉइड फॉर्म्युला तयार झाला, विभाजनाच्या सूत्रावरूनच मध्यबिंदूच्या सूत्र तयार झालं, पुन्हा मध्यघात संपात बिंदूचं सूत्र तयार झालं. आणि म्हणून सेक्शन फॉर्म्युला आपल्याला कसा तयार झाला हे माहिती आवश्यक आहे. मग तुम्ही म्हणाल सर सेक्शन फॉर्म्युला कसा तयार झाला? बरोबर आहे तुमचा प्रश्न. मित्रांनो, पुस्तकामध्ये ईच अँड एव्हरीथिंग दिलेली आहे. फक्त आपल्याला गणिताचं पुस्तक हे मराठीचं पुस्तक समजून वाचावं लागतं. मराठीत कसे धडे वाचतो आपण, तसे पूर्ण धडे वाचायचे आहेत. पेज नंबर 114, फॉर मोर इन्फॉर्मेशन पेज नंबर 115, पेज नंबर 112, रिमेंबर दिस, पेज नंबर 111, सेंट्रॉइड फॉर्म्युला लेटस लर्न. हे सगळं तुम्हाला डीपपणे मराठीच्या धड्याप्रमाणे 2दा 3दा वाचावं लागेल. तर तुम्हाला ह्या सेक्शन फॉर्म्युल्याचा इतिहास समजेल की हे फॉर्म्युला तयार कसा झाला. आपण आणि गणिताचे शास्त्रज्ञ यांच्यात फरक काय? आपण मार्कासाठी सोडवतो, प्रॅक्टिस करतो, मार्क मिळवतो. त्यांनी प्रत्येक गोष्टीला व्हाय लावला. कसं? व्हाय हाच फॉर्म्युला का वापरायचा, कुठून आणला, कसा आणला, कशासाठी आणला, व्हॉट इज द ओरिजिन ऑफ दिस. इतिहासात जातात ते, मॅथमॅटिक्सचा इतिहास. मित्रांनो, गुगलवर सर्च करा, आता साधनं भरपूर उपलब्ध आहेत. मित्रांनो, इन दिस वे प्रॅक्टिस करा. हा व्हिडिओ 2दा 3दा पहा. तुमच्यासाठी हे होमवर्क आहे, 2दा 3दा पहा. आपला दिवस सुरू झाला की पूर्ण दिवसामध्ये आपल्या मित्राला कमीत कमी 5 उदाहरणं समजून सांगा. तुमचं ज्ञान पक्क होऊन जाईल. बळजबरी सांगा, मी तुला समजून सांगतो चाल, त्याला सांगा तुम्हाला समजून सांग. आणि हा स्मार्ट अभ्यासाचा एक खूप चांगला प्रयत्न आहे किंवा पद्धती आहे. उदाहरण समजून सांगा, उदाहरणं समजून घ्या. घरामध्ये लहान भाऊ बहीण आहेत, त्यांना समजून सांगा. प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मॅथ शिकवा त्यांना घरच्या घरी. मोठा भाऊ आहे त्याच्याकडून शिकवा, त्याच्याकडून शिकून घ्या. कधी कधी त्यालासुद्धा काही येत नसेल तर तुम्ही त्याला शिकवा. ज्ञानामध्ये वयाचं लहान मोठ्याचं काही बंधन नसतं. तर मित्रांनो, प्रॅक्टिस करा. गणिताच्या अभ्यासाच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती शोधून काढा. स्मार्टपणे अभ्यास करा. आणि प्रॅक्टिस जर केली तर तुम्हाला नवीन नवीन प्रश्न तयार होतील. नवीन नवीन प्रश्नाचे उत्तरं शोधले की मॅथमॅटिक्समध्ये इतकी तुम्हाला आवड निर्माण होईल की तुम्ही 4-4 तास अभ्यास केला तरी तुम्हाला घड्याळाकडे पाहायचं काम पडणार नाही. त्यात मग पप्पा कधी बाहेर जातात आणि मोबाईल आणि पुस्तक कसं बाजूला ठेवतो आणि खेळायला जातो याची चिंता राहणार नाही. कोऑर्डिनेट जॉमेट्री, निर्देशक भूमिती, फॉर्म्युल्यांचं चॅप्टर आहे. त्याच्यामुळं मराठी मीडियममध्ये सुद्धा थोडं सांगतो, इंग्लिश मीडियममध्ये पण सांगतो. 5.2 प्रॅक्टिस सेट, सराव संच 5.2, पेज नंबर 115. याच्यावरचे आपण क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. आता पेज नंबर 116वर क्वेश्चन नंबर 8 आणि 9 आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, इतिहासाला फार महत्त्व आहे. फॉर्म्युला कसा तयार झाला, कुठून आला, कोणत्या व्हॅल्यूचं काय महत्त्व आहे, कोणाची काय प्रॉपर्टी आहे, हा इतिहास जर माहिती असेल तर मॅथमॅटिक्स पटपट यायला लागतं. तर मित्रांनो, क्वेश्चन नंबर 8कडे जाऊ आणि प्रश्न वाचतो मी. इन ट्रायंगल ABC जी हा स्पेशल आहे आणि हा स्पेशल जी पहिले तुम्ही कोऑर्डिनेट सिस्टीम काढतो. वाय ॲक्सिस, एक्स ॲक्सिस, याच्यावर हा ट्रायंगल आहे. पहिला पॉईंट कोणता आहे सांगा? -14 -19 म्हणजे कोणत्या? A, B 3,5, B 3,5, C काढायचा आहे, माहिती नाही. आणि G -4 -7 इथं कुठंतरी आहे. आणि मित्रांनो, आता आपण याला असं जोडू. इथं कुठंतरी हा G आहे, इथं कुठंतरी C आहे, कारण Cची माहिती नाही. बरोबर आहे. आणि पहिला पॉईंट x1 y1, दुसरा पॉईंट x2 y2, कॉमा काढा. तिसरा पॉईंट x3 y3 आणि G xy. G हा काय? xy. आणि xyच्या किंमत काढण्यासाठी आपल्याकडे 2 फॉर्म्युले आहेत. x = x कोऑर्डिनेटची ॲडिशन बेरीज 1 2 3 भागिले 3, सर्व yची बेरीज y1 + y2 + y3 3. या फॉर्म्युल्यावर आधारित दोन्ही क्वेश्चन्स आहेत. अतिशय सोपं आहे. आता काय काय दिलं ते लिहून घेऊ. ABC, G नंतर घेऊ. पहिले A -14 -19 -14 -19 B 3,5
फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ सी. सी कोऑर्डिनेट माहिती नाही. पहिला पॉईंट, पहिलं वर्टेक्स x1 y1, दुसरा वर्टेक्स x2 y2, तिसरा वर्टेक्स x3 y3 आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे. त्याच्यानंतर जी. जी जी म्हणजे काय? x, y. x, y म्हणजे काय? -4 -7. जी म्हणजे सेंट्रॉइड. मीडियनला 2:1 या प्रपोर्शनमध्ये तो डिवाइड करतो. फॉर्म्युला एकदम सोपं. x इज इक्वल टू x1 प्लस x2 प्लस x3. सुरुवात करा. लेट कोऑर्डिनेट ऑफ सी, लेट LET, समजा लेट कोऑर्डिनेट ऑफ सी आर किंवा इज x3 y3. समजा सीचे कोऑर्डिनेट x3 y3 आहेत. अर्धा मार्क पुन्हा ताण नको, लिहून टाका. पूर्ण एक्स कोऑर्डिनेटची बेरीज, ॲडिशन 1 2 3 भागिले 3. आता मात्र व्हॅल्यू थोड्या शांततेनं पुस्तकात पाहून घेतो एकदा. पहिले इथून लिहू. एक्सच्या खाली अंडरलाईन करा, एक्सच्या खाली अंडरलाईन, एक्सच्या खाली अंडरलाईन. x1 -14 प्लस आलं प्लस लिहा, मायनस आलं मायनस लिहा. बरोबर आले का? पहा सगळे एक्स. आणि हा एक्स कोणाचा आहे? जीचा आहे. -4 -4 ते झालं आपल्या वहीतलं. पुस्तकातलं पाहून घेतो ना, तर ते वेगळं सांगायचे, आपण वेगळंच लिहायचो. आपण आपल्याच चालात. -14 3 -14 3 x3 आणि जीचं -4 बरोबर आहे. चला आता आपल्याला इकडं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. -4 × 3 -4 × 3 -12 इक्वल टू -14 + 3 + x3. याला सध्या तसंच राहू द्या. हे दोन्ही नंबर यांचं ॲडिशन सबट्रॅक्शन केलं -11. हे दोन्ही लाईक टर्म नाही, तसं राहू द्या. 3ला ट्रान्सफर केलंचे गरज नाही. ही पूर्ण साईड इकडे लिहून घेऊ. काही विद्यार्थ्यांना ट्रान्सफर करता येत नाही, म्हणून हे सगळं काम करावं लागतंय. x3 जसेच्या तसे, -12 जसेच्या तसे, -11ला ट्रान्सफर केलं +11. x3 इज इक्वल टू -12 + 11 -1. x3 इज इक्वल टू -1. चला मित्रांनो आता y मध्ये जाऊ. लिहा y इज इक्वल टू, लिहा फॉर्म्युला लिहा. y इज इक्वल टू y1 + y2 + y3 अपॉन 3. सर्व y कोऑर्डिनेटची ॲडिशन. काय आले पहा. y मायनस आलं मायनस लिहा. -19 + 5 y3 माहिती नाही, जसेच्या तसं इक्वल टू डिवायडेड बाय 3. कोण राहिलं? y. y म्हणजे g -7 -7 × 3 -21 -19 + 5 -14 + y3. आता तसंच ठेवू बरं. हे इकडं लिहिलं ते तिकडं लिहिलं तसं नाही करायचं. y3 जसे तसं, -21 जसे तसं. याला ट्रान्सफर करतो, पक्षांतर करतो, बाजू बदलतो, साईड बदलतो. मायनसचं काय होईल? प्लस. y3 इज इक्वल टू -7. मित्रांनो प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन पटपट हात चालला पाहिजे आणि व्यवस्थितपणे प्रॅक्टिसचंच काम आहे. सो राईट डाऊन. सो कोऑर्डिनेट ऑफ सी, सीचे कोऑर्डिनेट माहिती नव्हते. सो कोऑर्डिनेट ऑफ सी x3 y3 इक्वल टू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x3? -1. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ y3? -7. आणि याला काय करायचे आहे? फ्रेम. या प्रकारे मित्रांनो आपल्या उत्तराचा एंड काय विचारला आहे याच्यात महत्त्वाचं काय? हुशार विद्यार्थी याचे मार्क गमावून येतात. कारण काय? आपल्याच विचारात असतात. पुस्तकात दिलेलं असतं -14, ते लिहितात -4. आणि एक आकडा चुकला, जहाजाला एक छिद्र पडलं की जहाज, तुम्हाला सांगायचं काम नाही, तुम्हाला माहिती जहाजाचं काय होतं पुढं. कारण मग बरेच विद्यार्थी म्हणतात सर सगळं तर बरोबर सोडवलं परीक्षेत, मग मार्क का बरं भेटू लागले? माझे मार्क इतके कट व्हायलाच नको. अरे बाबा तू काय मिस्टेक करून आला, तुला काय माहिती? तुझी प्रॅक्टिस कमी पडली. मित्रांनो प्रॅक्टिस करा, पुन्हा पुन्हा सोडवा. सोपं आहे म्हणून ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊ नका. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊ. क्वेश्चन नंबर 9. ABC लिहून टाका. A x1 y1, B x2 y2, C
x3y3. चला याचं काय h कॉमा -6 2 3 -6 k. त्याच्यानंतर आर द कोऑर्डिनेट्स ऑफ व्हर्टायसेस ऑफ अ ट्रायंगल हुज सेंट्रॉइड जी मीन्स xy 1,5 1,5 गिवन. ही झाली दिलेली माहिती. झालं. इतकं जर व्यवस्थित जर आपण लिहिलं तर चुकायची कोणतीच शक्यता नाही. लिहा फॉर्म्युला. x इज इक्वल टू सगळं एक्स कोऑर्डिनेटची ॲडिशन करा. x1 + x2 + x3. ट्रायंगलचा पहिला व्हर्टायसेस, दुसरा व्हर्टायसेस, तिसरा व्हर्टायसेस, x1 y1 x2 y2 x3 y3. आणि ही जी मीडियन आहे याचा xy जी. चला एक्सचा अंडरलाईन करा. मित्रांनो x1 आहे बरं आणि हा कॉमा आहे बाजूला केला आहे. h पहिले एक्सची व्हॅल्यू किती आहे 1. h +2 -6 मायनस आला मायनस लिहा, प्लस आला मग प्लस लिहा. इथं 3 राहून गेले. आत्ता सांगितलं तुम्हाला की ओव्हर कॉन्फिडन्समध्ये काय राहून जातं माहीत पडत नाही आणि आपल्याला वाटतं आपण बरोबर सोडवतोय. माझेच 3 राहिले होते, लिहून टाकले 3 1 × 3 3 h +2 -6. सांगा मित्रांनो किती आले. चुकू नका बरं ना, तर लहान भाऊ म्हणेल की अजून प्लस मायनस बी येत नाही याला. तर 3 = h - 4. h जशाच्या तसा 3 जशा तसा -4 चे +4 h = 7. या प्रकारे मित्रांनो आपण h ची व्हॅल्यू काढलेली आहे. आता आपल्याला काढायची आहे k ची व्हॅल्यू. लिहा y = y1 + y2 + y3 3. मित्रांनो एकदा पुस्तकात पाहतो बरं आपले व्हॅल्यूज बरोबर टाकल्या का आपण. क्वेश्चन नंबर 9 h 2 -6 आणि 1. ओके. y1 ची व्हॅल्यू पहा काय आहे का. आता y1 हे -6 + 3 + k 3 आणि 5. हे झालं वहीतलं पुस्तकातलं पाहतो. -6 + 3 + k आणि 5. ओके मित्रांनो व्हिडिओ पास करा आणि तुम्ही सोडवा. 5 × 15 5 × 3 = 15 -6 + 3 -3 k = 15 + 3 k = 18. काय विचारलं पहा मित्रांनो. प्रश्न वाचा एकदा. फाइंड h and k. एंड करा. सो h = 7 and k = 18 आणि याला करा फ्रेम. जे त्यांना पाहिजे ते दिलं की आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला भेटेल, म्हणजे मार्क भेटतील. मित्रांनो या प्रकारे सेंट्रॉइड फॉर्म्युला वापरून आपण 5.2 मधले क्वेश्चन नंबर 8 आणि 9 सोडवलेला आहे. मित्रांनो दोन्ही मीडियमला कामाला येणार आहे. थोडंसं मराठी इंग्रजीमध्ये मी सांगायचा प्रयत्न करतोय. मित्रांनो तुम्ही जसे पेपरमध्ये मिस्टेक करून घरी येतात तसं व्हिडिओ तयार करताना माझ्याकडून बी काहीतरी मिस्टेक होण्याची शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य टाका. मित्रांनो प्रॅक्टिसला पर्याय नाही. पुस्तकाचं वाचन करा, पुन्हा प्रॅक्टिस करा. दिवस उगवला की आपल्या मित्राला बळजबरी 4-5 उदाहरणं समजून सांगा. मी समजून सांगतो तुला. जे येत नाही ते समजून घ्या, जे येतं ते समजून सांगा. मॅथमॅटिक्स पाहता पक्क होईल. मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये राहिलेले प्रश्न घेऊन. तोपर्यंत प्रॅक्टिस करा. ललवानीज मॅथ्स स्कूलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत गुड बाय. कसं कसं अरे ते काय देशपांडे सर म्हणजे माझा डब्बा कुठे गेला, माझा टेबल कुठे गेला. ते श्याम टेबल आणले बाबा. भाडपाजी एक टेबल रखना वाला. अरे बच्चे को ऐसा लगा एक दिन वो बोले चलो जाने. बोला क्या काम चलो बोल पसंद है क्या बच्चे कितने काय मालूम. पण ये देखो ना एडजस्टमेंट मोबाइल गिरने काम नहीं भाड़ू का जी. और वो इतना पक्का बैठ रहा हो.